देशभरात IPLचा उत्साह पाहायला मिळतोय। सध्या अनेक टीम एकमेकांना धोबीपछाड करताना दिसतायत। यंदाच्या IPLच्या पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल पहिल्या क्रमांकावर आणि RCB दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर मुंबई इंडियन्स सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे। मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील IPL सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला। या सामन्यात मुंबई इंडियन्सने 13 वर्षांचा जुना रेकॉर्ड मोडून विजय मिळवला। KKRनं प्रथम फलंदाजी करत 4 खेळाडू गमावून 220 धावा केल्या होत्या, तर MIने 4 खेळाडू गमावत 224 धावा करत दणदणीत विजय मिळवला। यानंतर मुंबई आणि महाराष्ट्रभर विजयाचा जल्लोष पाहायला मिळाला। मात्र हा जल्लोष सुरू असतानाच मुंबईत एक धक्कादायक घटना घडली। IPLसाठी मुंबईत आलेले BCCIचे इंजिनियर विल्यम लँगफोर्ड यांचा ट्रायडंट हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झालाय। विल्यम हे BCCIचे इंजिनियर होते, त्यामुळे BCCIला मोठा धक्का बसलाय। BCCIचे ब्रॉडकास्ट इंजिनियर असल्याने विल्यम हे 24 मार्च पासून हॉटेलमध्ये मुक्कामी होते। 29 मार्चला मॅच संपल्यानंतर ते रूम नंबर 215 खोलीमध्ये परतले। ते खोलीतून बाहेर आलेच नाही। 30 मार्चला दुसऱ्या दिवशी रिसेप्शनसाठी त्यांना फोन आला, मात्र त्यांनी फोनला कोणताही प्रत्युत्तर दिलाच नाही। फोन उचलत नसल्याने आणि रूममधून कोणताच आवाज येत नसल्यामुळे हॉटेल स्टाफ त्यांच्या रूममध्ये गेले। मास्टर कीने दरवाजा उघडला असता विल्यम हे मृत अवस्थेत आढळले। हॉटेल स्टाफनं तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। विल्यम लँगफोर्ड हे मूळचे ब्रिटिश नागरिक होते। ते यंदाच्या IPLसाठी मुंबईत काम करत होते। आता त्यांच्या संशयास्पद मृत्यू झाल्याने या प्रकरणाची नोंद मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे। मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मेडिकल रिपोर्ट आणि पोस्टमॉर्टम नंतर अधिकची माहिती समोर येण्याची शक्यता आहे। हॉटेलमध्ये विल्यम यांचा मृत्यू कसा झाला, कोणी हत्या केली की आत्महत्या आहे, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। या प्रकरणाची पोलीस आता सखोल चौकशी करतायत। लवकरच तपासातून ही हत्या आहे की आत्महत्या की आणखी काही लवकरच समोर येण्याची शक्यता आहे। मात्र विल्यम यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने BCCIच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे।